उरण बाजारपूर येथील 11 वर्षीय स्वराज पाटीलने पोहण्यात विक्रम केलाय। मोरा जेट्टी ते मुंबई गेटवे ऑफ इंडिया हे सागरी 12 किलोमीटर अंतर त्यानं पोहून पार केले। उरण नगर परिषदेच्या जलतरण तलावात सराव करणारा स्वराज विक्रमादित्य म्हणून ओळखला जाणार आहे। बुधवारी पहाटे 4:39 मोरा प्रवासी जेट्टीमधून त्यानं समुद्राच्या लाटांवर झेप घेत मुंबई गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेनं प्रवास सुरू केला। समुद्राच्या मोठ्या लाटा, सोसाट्याचा वारा, पाण्याचे बदलणारे प्रवाह, काळोख आणि मोठमोठी जहाजं या अडचणीतून वाट काढत स्वराजने अवघ्या 4 तास 25 मिनिटात मुंबई गाठली। जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या 7 मजली 300 खाटांच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन उद्योगमंत्री उदय सामंत, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते झालं। यावेळी रायगडकरांना वेळेत उपचार आणि उत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली। यावेळी व्यासपीठावर मंत्री उदय सामंत, मंत्री भरत गोगावले, आमदार संतोष बांगर, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत भाष्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आदी उपस्थित होते। नवी मुंबई, पनवेल, तळोजा येथील अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकाम करण्यात आलेली आहेत आणि त्याबद्दल कोर्टाचे आदेश असताना देखील त्याची अंमलबजावणी केली जात नसल्यामुळे नवी मुंबईतील प्रसाद खळे यांनी उपोषणाचा इशारा दिलाय। ते 10 मार्च रोजी सिडको मुख्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचं समजतं। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवसांना महाराष्ट्रात मोलाचं स्थान आहे। म्हणूनच या दिवसांचं गांभीर्य राखण्यासाठी महाराष्ट्र शासनानं या दिवशी ड्राय डे घोषित करावा। तसंच या दिवशी दारूची दुकानं, बार, रेस्टॉरंट सर्रासपणे मोठ्या प्रमाणात दारू विक्री करत असल्याने मिरवणुका आणि कार्यक्रमांमध्ये महापुरुषांचा अपमान होऊ शकतो आणि कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते, याचं भान महाराष्ट्र शासनानं ठेवावं अशा मागणीचं निवेदन पेणमधील सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी अनेक मान्यवरांना दिलं आहे। खोपोलीतील सुभाषनगर, चिंचवली, शेकीन, लवजी, श्रीरामनगर, उदय विहार, डीपी रोड अशी सरासरी 10,000 लोकवस्ती, काही अंतरावर 50 वर्ष जुनी JCMM स्कूल, अनेक धार्मिक स्थळं, नावाजलेली महिंद्रा स्टील कंपनी, डोंगर टेकड्यांवरून वाहणारे नैसर्गिक धबधबे, नैसर्गिक नाले असताना खोपोली नगर परिषदेच्या नवीन सुधारित प्रारूप विकास आराखड्यानुसार प्रभाग क्रमांक 1 मध्ये 20 एकर जागा डम्पिंग ग्राउंडसाठी आरक्षित करण्यात आली आहे। दरम्यान या डम्पिंग ग्राउंडला लव्हेज, चिंचवली, शेकीन, डीपी रोड, सुभाषनगर परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला असून डम्पिंग ग्राउंडचं आरक्षण रद्द करण्यासाठी जनता एकवटली आहे। अलिबाग जवळच्या किहीम समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले या दुर्मिळ होत चाललेल्या कासवाच्या प्रजातीच्या मादीने भरतीच्या वेळी घरटं करून तब्बल 150 अंडी घातली आहेत। त्यानंतर मादी समुद्रात परतली असल्याची माहिती समजते। तब्बल 40 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ऑलिव्ह रिडले कासवाच्या मादीनं किहीम समुद्रकिनारी घरटं करून अंडी घातली असल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली। परिणामी किहीम समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षिततेवर ऑलिव्ह रिडले कासवाच्या मादीनं या निमित्तानं शिक्कामोर्तब केलं। याबाबत माहिती किहीमचे सरपंच प्रसाद उर्फ पिट्या गायकवाड यांनी दिली। अलिबाग एसटी आगार म्हणजे पार्किंग झोन बनलाय। आगाराच्या आवारात मोठ्या संख्येनं दुचाकी आणि 4 चाकी वाहनं बेकायदेशीरपणे उभ्या केलेल्या असतात, त्यामुळे एसटी बसेसना ये जा करण्यात अडथळे येतात। शिवाय प्रवाशांना चालताना अडचण येते। इथं वाहनं घेऊन येणाऱ्या प्रवाशांसाठी स्वतंत्र पे अँड पार्कची सुविधा ठेवण्यात आली असतानाही मोकळ्या जागेत बिनबोभाट वाहनं उभी केली जातात। आगारात सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे, मात्र त्यांचे यावर कुठलेही नियंत्रण नाही। आगार प्रमुखांनी याची दखल घेऊन हे बेकायदा पार्किंग बंद करावे अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे। भरतीचे खारे पाणी पेण तालुक्यातील जोहे परिसरात शिरल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले। खारलँड खात्याच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप शेतकरी करतात। कोपर, दुथरबाग, खारभूमीच्या स्कीमवर 10 कोटींचं तर सोनखार, उर्नोली स्कीमवर 4-5 कोटींचं टेंडर निघालंय। सर्वसामान्य शेतकऱ्यांना फसवण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना मलिदा करण्यासाठी हे टेंडर असल्याचे आरोप काशीनाथ पाटील यांनी केलेत। कोपर स्कीमवर कित्येक वेळा लाखो रुपयांची कामं केल्याचं दाखवून बिलं काढली जातात, परंतु पावसाळा आला की बंदिस्ती पूर्णतः वाहून जाते, मग पैसा जातोय कुठे असा सवालही त्यांनी केला आहे।
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्याबाबत झालेल्या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. अशातच देशमुख यांच्यावर अत्याचार करतानाचे फोटो समोर आल्यानंतर राज्यातील वातावरण पेटलंय. याबाबत नवी मुंबई आरपीआय आठवले गटाकडून वेगळ्या प्रकारे निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी आरपीआयचे ऐरोली विधानसभा अध्यक्ष प्रतीक जाधव यांनी या देशमुखांच्या आरोपींचे पोस्टर ऐरोली रेल्वे स्टेशन आणि बस स्थानक येथील सार्वजनिक शौचालयांमध्ये लावून जाहीर निषेध व्यक्त केला. तसंच या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. JNPA बंदरातून देश परदेशात मालाची आयात निर्यात करण्याचे महत्वाचे काम कंटेनर, ट्रेलर, ट्रक चालक करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात देशाला आर्थिक चलन, बंदरातील व्यवस्थापन तसंच वाहन चालकांच्यामुळे मिळत असतं. परंतु त्या वाहन चालकांना JNPA बंदर परिसरातील गटारातील पाण्यात आंघोळ करण्याची वेळ येणार असेल तर हे दुर्दैव म्हणावं तेवढं थोडंच असल्याची प्रतिक्रिया जनमानसात उमटत आहे. कंटेनर, ट्रेलर, ट्रक वाहन चालकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बंदर व्यवस्थापन आणि गोदाम मालकांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी होत आहे. वादळवारा लाईव्ह न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.